तुम्ही कितीही लोकांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत तुम्ही स्वतःला कधीच परिपूर्ण सिद्ध करू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, जे लोक तुमचं मन ओळखतात, तुमच्या भावना समजून घेतात, त्यांच्यासाठी तुम्ही या जगातले सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचे व्यक्ती आहात. नमस्कार, ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुमच्या मनात शनिदेवांबद्दल अपार श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका लाईकने आम्हाला तुमच्यासाठी असं मार्गदर्शन आणण्याची ऊर्जा मिळते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या थेट भविष्याशी आणि नशिबाशी जोडलेला आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी वर्षाचे आगामी 7 महिने म्हणजेच जून ते डिसेंबर हा काळ अतिशय विलक्षण आणि चमत्कारिक ठरणार आहे. या 7 महिन्यात तुमच्या आयुष्यात असे काही योग निर्माण होत आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा काळ तुमच्यासाठी इतका शुभ आणि धनधान्य मिळवून देणारा ठरेल की तुमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांनाही पैशांची कधी कमतरता भासणार नाही. अनेकदा कुंभ राशीचे लोक विचार करतात की आमच्या नशिबात फक्त संघर्षच लिहिला आहे का? पण आता वेळ बदलली आहे. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही आता शनीच्या 7.5चा त्रास पूर्णपणे विसरून जाल. कारण या काळात नवग्रहांचे राजे आणि अत्यंत प्रभावशाली असणारे 4 मोठे ग्रह म्हणजे शनी, गुरु, राहू आणि केतू तुमच्या राशीसाठी काहीतरी अत्यंत अद्भुत आणि अभूतपूर्व घडवून आणणार आहेत. तुम्हाला ठाऊकच आहे की कुंभ राशीवर सध्या शनिदेवाच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे. 7.5चे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती दाटून येते. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाची अमृत दृष्टी थेट शनिदेवावर पडणार आहे. जेव्हा गुरु आणि शनी या 2 बलाढ्य ग्रहांचा असा दुहेरी गोचर प्रभाव निर्माण होतो तेव्हा जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन भाग्योदयाचे मार्ग मोकळे होतात. आजच्या या विशेष भागात आपण अगदी सविस्तरपणे एका मुद्द्यावर सखोल चर्चा करणार आहोत की तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन आणि आरोग्यामध्ये नेमके काय बदल होणार आहेत. तुम्हाला या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि कोणत्या चुका टाकायच्या आहेत हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. हा कर्माचा काळ आहे, कलियुग आहे आणि कर्माशिवाय काहीही साध्य होत नाही. जर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केले तर हे 7 महिने तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सुवर्ण दिशा देतील. तुमचे मागील 5 महिने कसे गेले, किती त्रास झाला, किती नुकसान झाले हे सगळे आता पूर्णपणे विसरून जा. झाले गेले विसरून जा आणि भविष्याची कास धरा या उक्तीप्रमाणे आता फक्त पुढे पाहायचे आहे. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याचा एक अत्यंत महत्त्वाचा संकेत मिळणार आहे. त्यामुळे मनातील सर्व चिंता बाजूला ठेवून हा भाग अत्यंत एकाग्रतेने ऐका. कुंभ राशीच्या अनेक जातकांना मागील काळात 7.5मुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असेल. ज्यांच्या कुंडलीत शनिदेव शुभ स्थितीत आहेत त्यांना कदाचित या 7.5तही मोठी पदे, पैसा आणि प्रतिष्ठा मिळाली असेल. पण ज्यांच्या कुंडलीत शनिदेव कमजोर आहेत, नीच राशीत आहेत किंवा शत्रुग्रहांच्या प्रभावाखाली आहेत अशा लोकांना मात्र अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले असेल. गेल्या काही महिन्यात तुमच्या मनात तीव्र नैराश्य आले असेल, मानसिक तणाव वाढला असेल. अनेकदा तर कुंभ राशीच्या लोकांच्या मनात असाही विचार आला असेल की हे जग आपल्यासाठी बनलेच नाहीये. तुम्ही एखाद्याशी चांगल्या हेतूने बोलायला गेलात तर समोरची व्यक्ती त्याचा भलताच अर्थ काढत असेल. तुमच्या बोलण्याचा गैरसमज होणे, कमावलेले पैसे अचानक अडकून पडणे, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे आणि घरात विनाकारण कटकटी होणे अशा परिस्थितीचा सामना तुम्ही केला असेल. आर्थिक बचत पूर्णपणे संपुष्टात आली असेल आणि गुंतवणुकीचे मार्ग बंद झाले असतील. पण काळजी करू नका, कारण आता परिस्थिती पूर्णपणे उलटणार आहे. हा संपूर्ण अंदाज तुमच्या चंद्र राशीवर म्हणजेच चंद्रकुंडलीवर आधारित आहे. ज्यांच्या कुंडलीत 11व्या स्थानात म्हणजेच कुंभ राशीत चंद्रमा विराजमान आहे किंवा ज्यांचे नाव कुंभ राशीच्या अक्षरांवरून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लागू पडतो. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जन्मकुंडलीचे सखोल विश्लेषण करून घ्यायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. एक अत्यंत छोटी आणि नाममात्र फी देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांवर अचूक मार्गदर्शन मिळवू शकता. आता ग्रहांच्या स्थितीचा विचार केला तर शनिदेव तुमच्याच राशीत विराजमान आहेत आणि डिसेंबरपर्यंत ते याच स्थितीत राहतील. राहू आणि केतू देखील अनुक्रमे तुमच्या 1ल्या आणि 7व्या घरात गोचर करत आहेत. सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे देवगुरु गुरु तुमच्या 6व्या घरात प्रवेश करणार असून तिथून त्यांची अत्यंत पवित्र 5वी दृष्टी थेट तुमच्या 2ऱ्या घरावर म्हणजेच वाणी, धन आणि कुटुंबाच्या स्थानावर पडणार आहे. मागील काळात तुमच्या वाणीमध्ये नकळत एक प्रकारचा कोरडेपणा किंवा आक्रमकता आली होती, ज्यामुळे तुमचे जवळचे लोकही तुमच्या विरोधात गेले होते.
होते, पण आता गुरुच्या प्रभावाने तुमच्या वाणीत एक गोडवा येईल, एक सात्विकता येईल. जेव्हा तुम्ही गोड आणि नम्रतेने बोलायला सुरुवात कराल तेव्हा तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील. तुमच्या कुटुंबात आनंद येईल, घरात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते किंवा लग्नाचे योग जुळून येतील. धन आणि बचत वाढवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत कराल आणि या मेहनतीचे फळ तुम्हाला पैशाच्या रूपाने नक्कीच मिळेल. शनिदेवाला 3 दृष्टी प्राप्त आहेत, 3री, 7वी आणि 10वी दृष्टी. शनिदेवाची दृष्टी जिथे पडते तिथे काही प्रमाणात संघर्ष करावा लागतो, पण जेव्हा गुरुचा पाठिंबा मिळतो तेव्हा हा संघर्ष सुसह्य होतो. शनिदेवाची 3री दृष्टी तुमच्या 4थ्या घरावर म्हणजेच मातृस्थान आणि सुखस्थानावर पडत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आईशी कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ देऊ नका. या काळात तुम्ही घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्तीचे काम हाती घेऊ शकता. घरात धार्मिक कार्य घडतील, पण घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. शनीची 7वी दृष्टी तुमच्या 8व्या घरावर पडत आहे, जे अत्यंत रहस्यमयी स्थान मानले जाते. या स्थानावर दृष्टी असल्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक काही मोठ्या घडामोडी घडू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली, अगदी बंद पडलेली कामे अचानक सुरू होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी बोलताना संयम ठेवा. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण दिलेला पैसा सहज परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. घाईघाईने किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा मोह अजिबात करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. शनिदेव नेहमी संथ गतीने पण स्थिर फळ देतात, त्यामुळे संयम बाळगणे हाच या काळातील सर्वात मोठा मंत्र आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आत्तापर्यंतची ही माहिती तुमच्या आयुष्याशी जोडलेली वाटत असेल, तुम्हाला यातून योग्य दिशा मिळत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये आमच्याशी नक्की शेअर करा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आपल्या या ज्योतिष केंद्र कुटुंबाला अधिक मजबूत करतात. आता गुरुग्रहाच्या गोचराबद्दल बोलायचे झाले तर गुरुदेव 2 जूनपासून तुमच्या 6व्या घरात प्रवेश करत आहेत. गुरुची दृष्टी अत्यंत अमृतमय आणि पवित्र मानली जाते. तिथून गुरुची 5वी दृष्टी तुमच्या दशम स्थानावर म्हणजेच करिअर आणि व्यवसायाच्या घरावर पडणार आहे. यामुळे तुमच्या व्यवसायातील मरगळ पूर्णपणे झटकली जाईल. जे काम अत्यंत संथ गतीने चालले होते त्याला आता प्रचंड गती मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदली हवी असेल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या डोक्यावरील जुने कर्ज फेडण्यात तुम्हाला यश येईल. कोर्ट कचेरीच्या कामात थोडा विलंब झाला तरी अंतिम विजय तुमचाच होईल. गुरुची 9वी दृष्टी तुमच्या 12व्या घरावर पडत आहे, जे खर्चाचे आणि परदेश गमनाचे स्थान आहे. कुंभ राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे आहे, त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर होतील. तुमचे व्हिसाचे काम किंवा इमिग्रेशनच्या समस्या सहज सुटतील. या काळात तुमचे खर्च नक्कीच होतील, पण ते वैद्यकीय किंवा चुकीच्या गोष्टींवर होणार नाहीत. तुम्ही एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक संस्थेला मदत कराल, दानधर्म कराल. तुमचा ओढा अध्यात्माकडे, ध्यानाकडे आणि ईश्वर भक्तीकडे मोठ्या प्रमाणावर वाढेल, ज्यामुळे तुमच्या आत्म्याला एक वेगळीच शांती लाभेल. दुसरीकडे राहू तुमच्याच राशीत असल्यामुळे तो अनेकदा तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. राहू हा भ्रमण निर्माण करणारा ग्रह आहे, त्यामुळे तो तुमच्या मनात विनाकारण भीती, शंका किंवा नैराश्य आणू शकतो. जोडीदार, नातेवाईक किंवा मित्रपरिवारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी जास्त विचार करून स्वतःला मानसिक त्रासात ढकलू नका. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेण्याऐवजी देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक राहा. केतू तुमच्या 7व्या घरात असल्यामुळे व्यवसायात तुम्हाला कधीच समाधान लाभू देणार नाही. तुम्हाला आणखी प्रगती करण्याची इच्छा होईल, जी एक प्रकारे चांगलीच आहे, पण वैवाहिक जीवनात केतू जोडीदारासोबत काही प्रमाणात दुरावा किंवा वाद निर्माण करू शकतो. म्हणूनच आगामी 7 महिन्यात घरगुती वादात शांत राहणे अत्यंत गरजेचे आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जर तुम्ही या ग्रहांच्या स्थितीचा समतोल व्यवस्थित सांभाळला तर हे 4ही ग्रह तुम्हाला आयुष्यातील सर्वोत्तम वैभव देऊन जातील. सुख, शांती आणि समृद्धी तुमच्या दारी चालून येईल. या अद्भुत काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि ग्रहांचे शुभ फळ मिळवण्यासाठी काही अत्यंत सोपे, शास्त्रोक्त आणि व्यावहारिक उपाय करणे आवश्यक आहे. दररोज किंवा दर शनिवारी शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करा. ओम प्राम प्रीम प्रूम सह शनिश्चराय नमः. दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणांवर मोहरीचे तेल अर्पण करा. लक्षात ठेवा, शनिदेवाच्या मूर्तीच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू नका. नेहमी त्यांच्या चरणांकडे पाहून प्रार्थना करा. समाजात जे कष्टकरी, मजूर किंवा दिव्यांग लोक आहेत त्यांना यथाशक्ती मदत करा, अन्नदान करा. देवगुरु गुरुच्या कृपेसाठी ओम ग्राम ग्रीम ग्रूम सह गुरुवे नमः या मंत्राची 1 माळ रोज जपा. आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती, माता पिता आणि ब्राह्मणांचा आदर करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. कधीतरी वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करा किंवा त्यांना आवश्यक वस्तू भेट द्या. कुंभ राशीच्या भाग्याचा स्वामी शुक्र असल्यामुळे आपल्या जीवनसाथीला नेहमी आनंदी ठेवा. घरात स्त्रीचा सन्मान करा. पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची सोय करा. रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य द्या आणि रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना, विशेषतः श्वानांना दूध किंवा पोळी खाऊ घाला. हे छोटे आणि सोपे उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुमचे कल्याण करतील. मला पूर्ण विश्वास आहे की ही माहिती तुम्हाला अत्यंत मोलाची लाची असेल. जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडले असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. हर हर महादेव.